दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. उजनी अपडेट 5 मे 2026 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आज 5 मे रोजी सायंकाळी आपला मृत साठ्यातील प्रवास सुरू करतं आहे आणि यातलं उपयुक्त पाणी साठा जो आहे तो आता संपतो आहे. सकाळी केवळ 0.70 TMC इतकाच फक्त उपयुक्त पाणी साठा शिल्लक होता, म्हणजे 1.31% धरण होतं. मात्र उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात यासह कॅनॉल, दहिगाव योजना, सिनामाडा योजना, मुख्य कालवा यामध्ये पाणी सोडलं जातं आहे. जवळपास रोज 1 TMC पाणी हे योजनांकरता सोडलं जातं आहे. त्यामुळं धरण खालावलेलं आहे. रोज 2% पाणी हे कमी होतं आहे आणि त्यामुळं धरण आता 0%वर येतं आहे सायंकाळपर्यंत आणि ह्या धरणाचा प्रवास मृत पाणी पातळी म्हणजे वजा पातळीमध्ये सुरू होणार आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा धरणामध्ये चांगला पाणीसाठा आहे. मागच्या वेळी याच दिवशी धरण वजा 17.85% होतं, म्हणजे मृत साठ्यामधील 9.57 TMC पाण्याचा वापर झाला होता. मात्र यंदा काटकसरीमुळं एवढं पाणी वाचलेलं आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अल निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन हे करण्यात आलेलं आहे. उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा 64.36 TMC इतका आहे. सकाळचा पाणीसाठा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे 0.70 TMC आहे, जे आज दिवसभरात सोडलं जाणारे पाणी. त्यामुळे ते कमी होऊन धरण सायंकाळी 6 ते 10च्या दरम्यान हे धरणाची टक्केवारी ही 0% होईल आणि यानंतर धरणाचा प्रवास हा वजा पाणी पातळीमध्ये सुरू होणार आहे. धरणात एकूण पाणीसाठा 64.36 TMC इतका आहे. 63 TMCहून अधिक पाणी हे उजनीच्या मृत पातळीमध्ये शिल्लक आहे. गतवर्षी धरणाची जी आजच्या दिवशी स्थिती होती ती म्हणजे वजा 17.85% अशी स्थिती होती. सध्या सिनामाडा योजनेकरता 270, दहिगाव योजनेकरता 50, याचबरोबर भीमा सिनाजोड कालव्यात 600, मुख्य कालव्यामध्ये 2860 क्युसेक आणि भीमा नदीमध्ये 6000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. 24 एप्रिलपासून नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे. हिळ्ळी बंधाऱ्यात पाणी पोहोचेपर्यंत ते सोडलं जाणार आहे.